माधवराव भिडे यांनी सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट या संस्थेची स्थापना केली आणि महाराष्ट्रीयन माणसाने उद्योगात यावं, व्यवसायात यावं आणि या व्यवसायाच्या माध्यमातून त्यांनी एक संपूर्ण समाजामध्ये एक व्यवसायाभिमुख समाज, मराठी समाज निर्माण व्हावा या दृष्टिकोनातून सॅटर्डे क्लबची स्थापना केली। ह्या सॅटर्डे क्लबच्या स्थापनेची मागची संकल्पना काय होती, त्यांचे विचार काय होते हे जाणून घेण्यासाठी आता आपल्याबरोबर आहेत स्वतः माधवराव भिडे आणि त्याचबरोबर सॅटर्डे क्लब ठाणे चॅप्टरचे अनेक मेंबर्स या ठिकाणी आत्ता उपलब्ध आहेत आणि या सगळ्यांच्या मनामध्ये अनेक प्रश्न आहेत। या प्रश्नांना वाटा करून देण्याचं काम या छोट्याशा इंटरव्ह्यूच्या माध्यमातून करतोय। सर, सर्वप्रथम ठाणे वर्तमानमध्ये आपलं स्वागत। धन्यवाद। काय सांगाल, 16 वर्षापूर्वी ज्यावेळेस तुम्ही सॅटर्डे क्लबची स्थापना केली, तुमच्या मनात एक्झॅक्टली काय होतं? अखिल भारतीय रेल्वेच्या नोकरीमध्ये असल्यामुळे मी हिंदुस्तान एडला आणि तुम्हाला असं वाटेल की 82 साली मी माझ्या रेल्वेच्या प्रॉव्हिडंट फंडातून 30,000 रुपये कर्ज घेऊन 128 दिवसाची रजा घेऊन 31 देशाचा तांत्रिक दौरा केला। अनेक विषयामध्ये अनेक ज्ञान मिळवताना शेकडो महाराष्ट्र मंडळामध्ये गेलो, अंदमानपासून सगळीकडे भाषणं दिली आणि चर्चगेटला रेल्वेच्या 2500 स्क्वेअर फूट फ्लॅटमध्ये राहिलो। CCIचा 41 वर्ष मेंबर आहे आणि सगळीकडे माझ्या हे लक्षात आलं की मराठी माणूस सामान्यतः गरीब आहे आणि याहून वाईट म्हणजे धट्टीकट्टी गरिबी असेल माझा हारी तर देश काटल्यावरी आणि अशा तऱ्हेचं तत्वज्ञान सगळीकडे दिलं जातं। या उलट माझे शेकडो मित्र सिंधी, पंजाबी, गुजराती आहेत, त्या समाजाकडे एक प्रचंड आर्थिक ताकद आहे आणि त्यामुळे थर्ड जनरेशन, फोर्थ जनरेशन व्यावसायिक झाल्यामुळे त्यांना खूप सोपं जातं आणि तेव्हापासून म्हणजे केवळ 25-30 वर्षापासून माझ्या मनामध्ये असा एक ज्वाळा होती, ज्वालामुखी होता की माझे मराठी बांधव गरीब का आणि ते नोकरदारच काय राहतात। म्हणजे आपण पुष्कळ वेळा ऐकलेलं आहे की गिरगावामध्ये बँकेत नोकरी असली त्याची दादरला बदली झाली तर आपली जंगलात बदली झाली असं वाटणारे लोक। हे सगळं बदलायला, मानसिकता बदलायला एक म्हणजे अशा तऱ्हेची एक चळवळ आपण चालू करावी आणि ती चळवळ आहे ही वर्षातून एकदा एखादा फंक्शन करून जेवण करून करण्याचं नाही आहे। यू हॅव टू मीट, यू हॅव टू कम क्लोजर। आपण जोपर्यंत एकमेकाच्या जवळ येत नाही हृदयाने, मनाने, प्रेमाने, तोपर्यंत ती ताकद निर्माण होणार नाही आणि म्हणून क्लब एकमेका सहाय्य करू अवघे हो श्रीमंत हा मंत्र घेऊन महाराष्ट्रभर आज सर फिरतायत। अनेक इथे आहेत, प्रत्येकाला प्रश्न विचारायचा आहे, काय विचारू? भिडे सर, सगळ्यात प्रथम मनापासून आभार। 16 वर्ष एका गोष्टीच्या मागे एवढा हात एकदम डेडिकेटली आणि डिवोटली जाणं हे अतिशय म्हणजे वंदनीय आहे। एक मला प्रश्न पडला की हे 16 वर्ष काम करत असताना बऱ्याचशा अडचणींनाही तोंड द्यायला लागलं असेल, त्याबद्दल काय सांगू शकाल? थोडंसं गुपित सांगतो, आता म्हणजे मी फार कमी वेळा सांगितलेलं आहे। माझ्या खिशातले 50-60 लाख रुपये मी खर्च केले 16 वर्षात एका अभिनिवेशाने। निराशेचे प्रसंग आले पण ती कधी डगबगलो नाही, पण एक सतत वाईट वाटत राहिलं। आता उदाहरणार्थ पुण्याला मी माझ्या भावाने 8 वर्ष सॅटर्डे क्लबची प्रचंड खटपट केली। लोक यायची, 2-3 मीटिंग अटेंड केले की मला म्हणायच्या लाख रुपये नाही मिळाले आम्हाला आणि यायचीच नाही। आज 1000 मेंबर असले तरी 5-1 लाख लोक आपल्या मांडवाखालून गेलेले आहेत। तर हे एक सातत्य आहे। कोपरी विभागात तसंच ठाणे महानगरपालिका हद्दीमध्ये केलेल्या कामाचा आढावा घेऊन जागर फाउंडेशन या संस्थेच्या वतीने नगरसेविका सौ मालती रमाकांत पाटील यांना आदर्श नगरसेविका पुरस्कार प्रदान करण्यात आला। आदर्श नगरसेवक पुरस्कार पटकावलेल्या नगरसेविका सौ मालती रमाकांत पाटील यांचे तमाम कार्यकर्त्यांकडून आणि हितचिंतकांकडून हार्दिक अभिनंदन। नवीन पितांबरी बार मध्ये आहे अँटीबॅक्टेरियल एजंट जो भांड्यांना चकाचकच नाही तर निर्जंतुकही बनवतो। सर्वोत्तम स्वच्छता तुमच्या पाशी जर नवीन पितांबरी बार असेल तुमच्या हाती। To do the DTH recharge immediately, just click on TJSP Smart Money. Enter your MPIN
Go to merchant payment. Select DTH recharge, service provider, your account number, the money you want to transfer. Select your account, enter transaction PIN, and it's transferred. Ananya Collection, CZ Diamond Jewelry, Antique and Kundan Jewelry, Micro Gold Plated Jewelry, Traditional Maharashtrian Micro Gold Plated Jewelry, Jewelry Watches, 92.5 Sterling Silver Jewelry, Bridal Sets, Bridal Jewelry on rent, exclusive range of cotton and designer kurtis, leggings, jeggings, plazo and dress materials. Ananya Collection, Shop number 3, Yashwant Building near Pune Gadgil Jewelers, Ram Maruti Cross Road, Naupada, Thane. Contact Sameer Oak 98215 36895 and Nilima Durgule 983394 6884. Ananya Collection. आज महाराष्ट्रभरामध्ये जवळपास 22 ठिकाणी सॅटर्डे क्लबचे अशा प्रकारचे क्लब स्थापन झाले आहेत आणि महाराष्ट्रभरामध्ये आज हजारो सदस्य या ठिकाणी एकत्र येतात आणि आपला बिझनेस करत आहेत. सॅटर्डे क्लबमध्ये जेव्हा भिडे साहेबांना पहिल्यांदा ऐकलं तेव्हा जी एनर्जी मिळाली ती एनर्जी आज पण भिडे साहेबांमध्ये दिसते आहे. मग सॅटर्डे क्लबचे आणखी किती मेंबर आपल्याला करायचं टार्गेट असं काय असेल तर ते सांगा. ठाण्याला तर खूपच स्कोप आहे, कारण प्रचंड इंडस्ट्रीज आहेत. प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये आपण पोचलं पाहिजे आणि माझ्या मताने 100 कमीत कमी मेंबर व्हावे. नॉट ओन्ली महाराष्ट्र आणि इंडिया, भारतभर देशाच्या बाहेर कुठे जातोय आपण, याचं काही कल्पना आम्हाला देऊ शकाल का? तुमच्याकडनं असा म्हणजे काही आज्ञाधारक किंवा मंत्र किंवा मूलमंत्र हे ऐकायला आम्हाला आणखी आवडेल. तुम्हाला आश्चर्य वाटेल की सिंगापूरमध्ये 30 मिलियनर किंवा बिलियनर आहेत. शैक्षणिक क्षेत्रात काम करणारे एक ग्रस्त आहेत, त्यांचं नावही मला आठवत आहे. ऑस्ट्रेलियामध्ये सीमा पवार इज ट्राईंग टू हेल्प अस. लंडनमध्ये डॉक्टर महादेव भिडे जो ठाण्याचा आहे आणि जो प्रख्यात टेस्ट ट्यूब बेबी तज्ञ आहे. तर असं US मध्ये आमची खूप खटपट चाललेली आहे. पण परत काय होतं माहिती आहे का, की या सगळ्या देशामध्ये जे गेलेले मराठी लोक आहेत ते आर मोस्टली सर्व्हिस माइंडेड. सॅटर्डे क्लबमध्ये ही फक्त मराठी माणसांची संघटना नाही, ही महाराष्ट्रीयन माणसांची संघटना आहे. त्याच्यामुळे केवळ मराठी माणसं नाही तर इथे महाराष्ट्रामध्ये अनेक वर्ष राहिलेले अनेक उद्योजक आहेत. त्यामध्ये नितीन जसवानी आपण सुद्धा आहात. माझा प्रश्न आहे की तुम्ही 2000मध्ये स्वप्न बघितला सॅटर्डे क्लबच्या महाराष्ट्र चळवळच्या, आता 2016 आहेत. 2016मध्ये तुमची काय फिलिंग आहे आणि 2050मध्ये तुमच्या मनात सॅटर्डे क्लबचं काय चित्र आहे ते माझा प्रश्न आहे. आता मी गुजराती छोटे म्हणे गुजराती आवडायचे. मी लोकांना सांगतो की ज्या समाजाजवळ संपत्ती आहे त्यांची भाषा ती आपली भाषा. आणखीन हे पण मी रेकॉर्ड करू इच्छितो की सॅटर्डे क्लबच्या फॉर्मेशनमध्ये माझ्या गुजराती मित्रांच्या बरोबर संपर्काचा फार मोठा भाग आहे. पहिला आमचा मंत्र तबारे बाटे एटला मारे बाटे केटला, हे सगळं आहे त्यातनं. मला 16 वर्षामध्ये खूप काही झालं आहे असं वाटतं आहे. कारण खरोखरच 2000 साली अशी परिस्थिती होती की 12,000 पत्रांना 2 निगेटिव्ह उत्तर. आज असं होत नाही आहे. आणि एक फार चांगलं झालं आहे की सॅटर्डे क्लबचे मेंबर जरी 1000 असले तरी माझ्या मताने 50 लाख लोकांच्या हृदयामध्ये सॅटर्डे क्लब पोहोचला आहे. त्यांचा आणखी एक प्रश्न होता, 2050 साली सॅटर्डे क्लबला तुम्ही कुठे बघता? माझ्या हिशोबाने 2050 साली आपले 1 कोटी महाराष्ट्रीयन मेंबर असायला पाहिजेत. माझ्यामध्ये टाळ्या व्हायला पाहिजे. 85व्या वर्षी एखादा माणूस किती आशावादी असू शकतो याचं मूर्तिमंत उदाहरण आहे. जो बिझनेस आहे तो परदेशात सुद्धा वाढावा यासाठी या चॅप्टर आपल्या क्लबने काही प्रोग्राम्स अरेंज केलेले आहेत का? सॅटर्डे क्लब मराठी उद्योजकांसाठी परदेशात जाण्यासाठी काय करणार? आधी पहिल्याप्रथम एक सांगतो की मेंटरिंग जो प्रोग्राम आहे सॅटर्डे क्लबचा तो फॅन्टॅस्टिक आहे. त्याचे खूप कार्यक्रम अटेंड केले. दुसरी गोष्ट अशी की आत्ताच नरेंद्रनी सांगितल्याप्रमाणे आपली इंटरनॅशनल बिझनेस कमिटी झालेली आहे. सतीश पोलसारखा 150 कोटीचा एक्सपोर्ट असणारा व्यवसाय. आणि खरोखर तुम्हाला सांगतो की आपल्याकडे खूप मेंबर झालेले आहेत. डोंबिवलीचे 1-2 बँकेतून रिटायर झालेल्या लोकांनी जाऊन जळगावला ज्या प्लास्टिकच्या चटया बनतात, दे आर नॉट वोवन, दे आर जस्ट प्रिपेअर्ड लाईक दॅट. आणि अनेक मुसलमान लोक नमाज पढायला त्या घेतात. ते बांगलादेशामध्ये 40 लाखाचा एक्सपोर्ट त्यांनी केला होता.
म्हणजे अशा तऱ्हेच्या अनेक ऑपॉर्च्युनिटीज आहेत आपल्याला आणि त्या सॅटर्डे क्लब सतत पुढे आहे. एक विचारायचं आहे की माझ्यासारखा वयाच्या 47व्या वर्षी जो उद्योजक आहे तो 1 कोटीवरून 10 कोटीचा किंवा 20 कोटीचा विचार करतो, पण आमच्या ज्या उद्योजकांमध्ये जी दुसरी पिढी आहे, पुढची पिढी आहे, त्या मुलांना जर 1000 कोटीचं स्वप्न दाखवण्यासाठी आपण पुढच्या पिढीसाठी आपण काही प्लॅटफॉर्म उपलब्ध करू. पुढल्या वर्षी तरुण मुलांकरता अशा तऱ्हेची सेल स्थापन केला जाईल. पण मी वैयक्तिकदृष्ट्या सांगतो, मी 100 कॉलेजेसना प्रिन्सिपलला पत्र पाठवली की मला आणि माझ्या टीमला तुम्ही येऊन तुमच्या मुलांची बोलायला द्या. कीर्ती कॉलेजमध्ये एक MBAचा कोर्स आहे, तिथे जाऊन मी 100 मुलांबरोबर बोललो आणि ती मुलं प्रचंड प्रभावित झाली. पण काय होतं की ह्या 100 लोकांना चेंज करणं, कारण उत्तरच पाठवत नाही. बॅरॉन मेन्स स्टुडिओचा लग्न सराई धमाका 50% महासेल. किती? 50% महासेल. हो, कुठल्याही कपड्यांवर चक्क 50% ऑफ. बॅरॉन मेन्स स्टुडिओ, आमंत्रण हॉटेल जवळ, जिल्हा परिषदेसमोर, स्टेशन रोड, ठाणे. दूरध्वनी 02225304837. बॅरॉन मेन्स स्टुडिओ. मरावे परी अवयव रूपी उरावे. अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली. अवयव दानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला अवयव दानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित. अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. भारताला बऱ्याच वेळेला महाराष्ट्रीयन लोकांनीच लीडरशिप दिलेली आहे. म्हणजे उदाहरणार्थ व्यवसायात पण बघितलं तर लोकमान्य टिळकांनी पहिल्यांदा व्यवसाय सुरू केला, जो कॉमनली वाढत गेला. त्याच्यानंतर आपल्याकडे आबासाहेब गरवारे, किर्लोस्कर बरेच जण आहेत. आता ही सगळ्या गोष्टी आम्ही इतिहासात फक्त वाचल्या होत्या, आम्ही प्रत्यक्ष तुम्हाला बघतोय. पण हे सगळ्या गोष्टी पुढे न जाण्याचं कारण काय? माझा प्रश्न महिलेसाठी की आपण महिला विभाग निर्माण केला आहे सॅटर्डे क्लबमध्ये, तर त्याची डेव्हलपमेंट किंवा त्याच्यासाठी काही असं विशेष काही विचार केलेला आहे? सिंधी घ्या, गुजराती घ्या किंवा शेट्टी लोक घ्या, त्यांच्या कम्युनिटीसाठी, त्यांचा बिझनेस वाढण्यासाठी त्यांची कम्युनिटी कार्यरत असते किंवा त्याच्यासाठी वेगळे फंड्स ते जमा करतात किंवा कमी काय म्हणतो आपण ह्याच्यामध्ये व्याजदरामध्ये ते फंड्स उपलब्ध करतात. तशा पद्धतीच्या काही ॲक्टिव्हिटीज आपल्या सॅटर्डे क्लबच्या मार्फत आपण काही करू शकतो किंवा की त्याच्याबद्दल काही तुम्ही काय असा विचार केला आहेस का? याचं उत्तर द्यायचं म्हणजे तुम्हाला सगळ्यांनाच आत्मपरीक्षण करायला लागेल. कारण अनेक वर्ष मी हे सांगत राहिलो की सॅटर्डे क्लबमधून तुम्हाला जो फायदा मिळाला त्याचा काही हिस्सा तुम्ही सॅटर्डे क्लबला द्यायला नको. शेकडो मेंबर्स डील्स करतात, सांगत नाहीत, पण असं चालला. असं आहे की निराशावाद पत्करला तर काहीच होणार नाही. माणसं बदलतात. 16 वर्षापूर्वी जो मला अनुभवला तो आज बदललेला आहे. तो अशा तरी समाज बदल. नाहीतर मी सारखा म्हणतोय की 1 कोटी रुपयाचा कॉर्पस असायला पाहिजे. मी तर म्हणतो की आजची इथे जितके कोणी आहेत त्यांनी प्रत्येकाने 10,000 रुपयाची देणगी जाण्यापूर्वी देऊन जावं सॅटर्डे क्लबला. त्या 1 कोटीची सुरुवात होईल. थेंबे थेंबे तळ साचे असं म्हटलं जातं आणि प्रत्येकाने कॉन्ट्रीब्यूट केलं तर अशा प्रकारचा कॉर्पस निश्चितपणे निर्माण होऊ शकेल. दुसरं म्हणजे महिलांमध्ये उद्योजकता वाढावी यासाठी आपण काय करतो? नाही, ॲक्च्युली आपली जी सध्याची महिला प्रमुख आहे स्नेहा खरे फार चांगलं काम करते. याचं ते काय होतं सगळं की ह्या सगळ्याला शक्ती लागते. आपल्याला साधी गोष्ट सांगतो की प्रेस आणि TV या मीडिया पण हल्ली मुळी पेड न्यूज द्यायला लागते किंवा TV कार्यक्रमाला एक्सेप्ट हा पेड नाही आहे म्हणून एक्सेप्ट. म्हणून काय शेवटी की सॅटर्डे क्लबचे मेंबर्स वाढले पाहिजेत, डेलिगेट वाढले पाहिजे. ज्यावेळेला आपण 1100 लोकांची व्यवस्था केलेली आहे
तर माझं असं म्हणणं आहे की तुम्ही विचार करा. काय मी नेहमी म्हणत राहिलो की घरामध्ये 1 लाखाचा कार्पेट घेणारे लोक सार्वजनिक ह्याला 10 रुपये देताना सुद्धा कचरतात. हे का व्हावं? बी जनरस. सॅटर्डे क्लबचा एक अत्यंत महत्त्वाचा इव्हेंट उद्योगबोध हा 13 आणि 14 जानेवारीला होतो आहे. ठाणे शहरामध्ये त्यापैकी एक इव्हेंट होतो आहे. मुख्यमंत्री या इव्हेंटला येणार आहेत. माझ्यामध्ये श्री बगाडे सर याविषयी थोडक्यात माहिती. सॅटर्डे क्लबचा जो मूलमंत्र आहे, एकमेका सहाय्य करो ओघे होऊ श्रीमंत, ह्या धर्तीवर जे सॅटर्डे क्लबचे सभासद असतात त्यांना व्यवसाय कोणत्या ना कोणत्या माध्यमातून मिळत राहावा म्हणून वेगवेगळे उपक्रम आपण राबवत असतो आणि त्याचाच हा एक भाग आहे. आणि ह्यावेळेचा उद्योगबोध आमच्या टीमने हा चॅलेंज म्हणून स्वीकारलेला आहे. कारण पहिल्यांदाच संपूर्ण महाराष्ट्रातनं 1100 उद्योजक ह्या कार्यक्रमात येतील असा आमचा प्रयत्न चाललेला आहे आणि त्या दृष्टीने टीमही चांगली काम करते. त्याचा पहिला दिवस जो आहे सुदैवाने ठाणेकरांच्या दृष्टीने आनंदाची गोष्ट अशी आहे की हा पहिला दिवस 13 जानेवारीचा हा ठाण्यात होतो आहे टिपटॉप प्लाझामध्ये आणि ज्याचं उद्घाटन करण्यासाठी मुख्यमंत्री स्वतः येत आहेत. त्याशिवाय अनेक दिग्गज आहेत. त्याशिवाय सॅटर्डे क्लबचे जे ब्रँड ॲम्बॅसेडर संदीप कुलकर्णी आणि मराठी सिने अभिनेते सयाजी शिंदे असे मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. विजन आणि मिशन व्हेरी क्लिअरली आहे की वी आर नॉट अ कल्चरल ग्रुप, वी आर नॉट अ हॉबी ग्रुप, वी आर नॉट अ फिल्म ग्रुप, वी आर नॉट अ क्रीडा किंवा स्पोर्ट्स रिलेटेड आपण नाही आहोत. आपण प्युअरली बिझनेससाठी आहोत. त्यामुळे बी सिटीजचं महत्त्व खूप बिझनेसमध्ये वाढलेलं आहे आणि अशा उद्योगबोध सारख्या कार्यक्रमामध्ये पूर्ण महाराष्ट्रभर जे उद्योजक आहेत ते मुंबईमध्ये येतात. त्यामुळे आपल्या मुंबईत जे लोक आहेत त्यांना खूप इझी होतं पूर्ण महाराष्ट्रभर पोहोचण्यासाठी. 1000 उद्योजक येणार आहेत. त्यामुळे आपल्याला जर दुसऱ्या सिटीजमध्ये बी सिटीजमध्ये एक्सपांड करायचं असेल तर अटेंडन्स टू उद्योगबोध इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आपण बघितलं असेल सॅटर्डे क्लबच्या माध्यमातून मराठी माणसामध्ये उद्योजकता वाढावी या दृष्टिकोनातून वयाच्या 85 वर्षी हा माणूस इथे काम करतो आहे आणि त्यासाठी सॅल्यूट.